विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. पुन्हा एकदा मी आपल्यासमोर सादर झालोय इयत्ता 8वीच्या फर्स्ट युनिट टेस्ट इंग्लिश या विषयाचा आकारिक चाचणी क्रमांक 1चा येऊ शकणारा पेपर आणि त्या पेपरमधील दिलेल्या प्रश्नांची आपल्याला लिहिता येणारी उत्तरे. तर टोटल 20 मार्क्सचा हा पेपर असणार आहे आणि यामधील दिलेल्या प्रश्नांची म्हणजे क्वेश्चन्सची उत्तरे कशी लिहायची ते आपण बघणार आहोत. अशाच पद्धतीचे आकारिक चाचणी क्रमांक 1 म्हणजेच प्रथम घटक चाचणीचे पेपर्स आपल्याला सोडविलेले पाहायचे असतील तर त्यांच्या प्लेलिस्ट ही आहे. या प्लेलिस्टवर जाऊन आपण ते सर्व व्हिडिओज बाकीच्या वर्गांचे आणि बाकीच्या विषयांचे पाहून घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की क्लास 8चा इंग्लिश या विषयाचा येऊ शकणारा जो फर्स्ट युनिट टेस्टचा पेपर आहे तो कसा असेल, त्यातील प्रश्न कसे असतील आणि त्यांची उत्तरे आपण कशी लिहायची. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपण शेअर करा. चला तर बघूया. यामध्ये क्वेश्चन 1 दिलेला आहे. राईट द अपोजिट्स ऑफ द फॉलोइंग. म्हणजेच तुम्हाला दिलेले जे शब्द आहेत त्यांच्या अपोजिट्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. जसं पहिला आहे काइंड, तर काइंडचा अपोजिट वर्ड आहे क्रुएल. दुसरा आहे हॅपी, हॅपीचा अपोजिट वर्ड होतो सॅड किंवा अनहॅपी. त्यानंतर आहे तिसरा पुअर, पुअर या शब्दाचा अपोजिट वर्ड होतो रिच म्हणजेच श्रीमंत. आणि चौथा वर्ड आहे त्याच्यामध्ये अनबाउंड, तर त्याचा अपोजिट वर्ड होतो बाउंड. ठीक आहे, तर हे लिहिले आपण यामध्ये अपोजिट वर्ड्स. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2 पहा. फिल इन प्रॉपर आर्टिकल्स. या ठिकाणी ए अँड द असे 3 आर्टिकल्स तुम्हाला देण्यात आलेले आहेत. यांच्यापैकी जो प्रॉपरली आर्टिकल ज्या वाक्यामध्ये फिट बसतो त्या ठिकाणी तो तुम्हाला घालायचा आहे. जसं शी हॅड आयडिया. या ठिकाणी अ किंवा अँड हे 2 शब्द आपण वापरू शकतो. मग अ केव्हा वापरायचा आणि अँड केव्हा वापरायचा. तर अ आपल्याला केव्हा वापरायचा आहे जर आलेला शब्द हा जर कन्सोनंट साऊंड असेल तर त्या ठिकाणी ए वापरायचा आणि जर तो व्हॉवेल साऊंड असेल तर त्या ठिकाणी एन वापरायचा. आता आयडियामध्ये बघा आयनी सुरुवात झालेली आहे म्हणजे तो ए ई आय ओ यू व्हॉवेल आहे. त्याचा साऊंड सुद्धा आय सारखा होतोय म्हणून त्याला म्हणून आपण अ किंवा एन यापैकी वापरायचं असेल तर आपण लिहूया शी हॅड एन आयडिया. दुसरा माय ब्रदर मेड टॉय. टॉय या ठिकाणी टी आलेला आहे म्हणजेच त्या ठिकाणी अ टॉय लिहू आपण. माय ब्रदर मेड अ टॉय. आणि त्यानंतर आहे पीपल आर व्हेरी अँग्री. तर प्लुरल्स जेव्हा आपण लिहितो एखादा नाऊन तेव्हा त्याच्यासमोर आपण ए किंवा एन लावत नाही, त्या ठिकाणी लावतो आपण द, म्हणून येईल ते द पीपल आर व्हेरी अँग्री. त्यानंतर समोर जाऊया. राईट द 3 फॉर्म्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हचे 3 फॉर्म्स लिहायचे आहेत म्हणजे ॲडजेक्टिव्ह 1, ॲडजेक्टिव्ह 2, ॲडजेक्टिव्ह 3. यांनाच आपण पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्हचे ॲडजेक्टिव्ह फॉर्म सुद्धा म्हणतो. जसं पहिला आहे गुड, तर त्याचा ॲडजेक्टिव्ह 2 होईल बेटर आणि ॲडजेक्टिव्ह 3 होईल बेस्ट. गुड, बेटर, बेस्ट. त्यानंतर बघा समोर आहे हॉट. हॉट, हॉटर, हॉटेस्ट म्हणजे त्याला ER लावू आपण TER. त्यानंतर लिक्विड लिहू आपण हॉटेस्ट. त्यानंतर नंतरचा आहे बघा स्वीट. स्वीटचा करूया आपण स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते ॲडजेक्टिव्हचे 3 फॉर्म्स लिहू शकतो. त्यानंतर क्वेश्चन 4 पहा. आयडेंटिफाय द टेन्स. टेन्स ओळखायचे तुम्हाला दिलेल्या सेंटेन्समधील. पहिला आहे शी रोट अ नोट. या ठिकाणी शी हा सब्जेक्ट आहे, रोट हा वर्ब आहे आणि त्याच्यामध्ये तो पास्ट टेन्स मधला वर्ब आहे म्हणून हा जो होईल हा होईल सिम्पल पास्ट टेन्स. त्यानंतर दे आर प्लेइंग फुटबॉल. या ठिकाणी बघा दे हा सब्जेक्ट आहे, आर हा टू बी फॉर्म आहे आणि प्लेला ING लागलेला आहे म्हणजेच तो होईल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तिसरा आहे यू विल नॉट नोटिस मी. यामध्ये बघा यू नंतर विल आहे, शाल विल आले तर समजायचे तो सिम्पल फ्युचर टेन्स आहे आणि सब्जेक्ट नंतर डायरेक्ट विल आलेला आहे म्हणजे तो सिम्पल फ्युचर टेन्स आहे असं आपण या ठिकाणी समजून घेऊया आणि ते लिहून घेऊया. त्यानंतर क्वेश्चन 5 पहा. राईट दी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. आता कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे काय, त्यांना आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो. तर पहिला आहे दे आर. त्याला लिहू आपण दे आणि नंतर आर मधला ए काढायचा आहे आणि त्यामध्ये कॉमा द्यायचा आहे दे आर. दुसरा आहे आय एम. यामध्ये एम मधला ए काढायचा आहे आणि त्या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर यू विल, तर याला आपण लिहू यू नंतर WY काढायचं आहे आपल्याला आणि कॉमा देऊन डबल एल लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण त्यांचे काय करू शकतो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स लिहू शकतो.
यामध्ये एक शेवटचा प्रश्न विचारलेला आहे बघा, राईट अ लेटर टू युअर टीचर आस्किंग फॉर 2 days लीव. तुम्हाला तुमच्या टीचरला एक लेटर लिहायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 दिवसांची त्यांना सुट्टी मागायची आहे. मग कसं करू आपण, हे लेटर कसं लिहू ते आपण या ठिकाणी बघून घेऊया. आपण सरळ नेक्स्ट पेजवर जाऊया म्हणजे आपल्याला लिहायला सोपं जाईल. तर बघा यामध्ये लिहू आपण सगळ्यात पहिल्यांदा आपला ॲड्रेस लिहूया. जसं मी एक इमॅजिनरी ॲड्रेस लिहितो, XYZ तिलकवाड नागपूर 04. अशा पद्धतीने मी तो ॲड्रेस लिहिला. त्यानंतर टू द क्लास टीचर, एखादी शाळा घेऊ, आदर्श स्कूल नागपूर अशा पद्धतीने. मग लिहायचं असतो आपल्याला सब्जेक्ट. आपण सब्जेक्ट काय करणार आहोत, अप्लिकेशन फॉर 2 days लीव असा एक सब्जेक्ट त्यामध्ये आपण घालूया. मग खाली आपल्याला लिहायचं आहे रिस्पेक्टेड सर, कॉमा द्यायचा आहे आणि त्यानंतर सुरुवात करायची आहे. सर, आय एम द स्टुडंट ऑफ युअर क्लास and my name is XYZ. In the next 2 days, I have some personal work in my house because my house has a ceremony. So I can't attend 2 days classes. That's why I need 2 days leave. So I request you to please grant my 2 days leave. I will complete my study after I will come in class or I will come in school. ओके, त्याच्यामध्ये खाली लिहायचं आपल्याला थँकिंग यू युअर्स ऑबिडियंट स्टुडंट, शेवटी आपली सिग्नेचर XYZ. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं असतो, हा एक लेटर लिहायचा असतो. वर याच्यामध्ये आपण जेव्हा आपला ॲड्रेस लिहिला त्याच्यामध्ये आपल्याला डेटसुद्धा घालायची असते. तर डेट तुम्ही कोणती त्याच्यामध्ये इमॅजिनरी घालू शकता. जसं मी आजची एक डेट त्यामध्ये टाकू शकतो, 21 ऑगस्ट 2024 अशा पद्धतीने. तर या पद्धतीने आपण हा लेटर लिहिलेला आहे. तर आशा करतो की आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ घेऊन आलो होतो. तो असा होता की जी आकारिक चाचणी क्रमांक 1 आहे म्हणजेच फर्स्ट युनिट टेस्ट आहे, अतिशय नवीन असा पेपर आहे, मी स्वतः काढलेला. त्यामुळे या पेपरमधील जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला हमखास येतील याची मी गॅरंटी देतो. क्लास 8चा इंग्लिश या विषयाचा हा पेपर होता आणि त्यामधील येणारे प्रश्न अशाच पद्धतीचे तुम्हाला येणार आणि अशाच पद्धतीने तुम्हाला त्यांना काय करायचं आहे, त्यांची उत्तरे लिहायची आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की अशाच पद्धतीचे सोडविलेले पेपर्सचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर ही प्लेलिस्ट आपण त्यामध्ये पाहून घ्यावी. याची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण तेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपण नेहमी यूट्यूबवर माझं हे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर सर्च करत राहा आणि इतरांनाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण शेअर करायला विसरू नका. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्यासमोर येणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.